राजस्थानमध्ये सत्तांतरानंतर मोठे राजकीय बदल होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जाते। जयपूरच्या विद्याधर नगर मतदारसंघातून जेव्हा भाजप खासदार दिया कुमारी यांना तिकीट दिलं गेलं तेव्हाच या बदलाची सुरुवात झाली आहे असंही म्हटलं जाते। विद्याधर नगर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे तिथून जेव्हा दिया कुमारी यांना तिकीट दिलं गेलं तेव्हाच हा वसुंधरा राजे यांना पर्याय देण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल केला गेला होता। आणि आता त्यांचा प्रभाव पाहता त्याच राजस्थानच्या पुढच्या मुख्यमंत्री असतील अशी चर्चा जोर धरू लागली। त्यामुळे त्यानिमित्ताने दिया कुमारी यांच्याबद्दल थोडा अधिक जाणून घेऊया। नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय लोकमत। दिया कुमारी यांनी 2013 मध्ये सवाई माधोपूर मतदारसंघातून आमदारकी मिळवली। 2019 मध्ये राजसमंद मधून निवडणूक जिंकून त्यांनी खासदारकी मिळवली। सध्या त्या राजस्थान भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी आहेत। 1971 मध्ये त्यांचा जन्म झाला। लंडन मधून उच्च शिक्षण त्यांनी घेतलं। जयपूर राजघराण्याचे अखेरचे महाराज मानसिंग यांची त्या नात आहेत। महाराजा सवाई सिंग आणि महाराणी पद्मिनी देवी यांच्या त्या कन्या। दिया कुमारी यांनी राजकारणात पाऊल टाकलं तेव्हापासूनच त्यांच्या संपत्तीबाबत फार मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते। 2019 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार दिया कुमारी यांच्याकडे तेव्हा 16 कोटींहून अधिक संपत्ती होती। त्यांच्याकडे जवळपास 12.5 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं। त्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात असं नमूद केलं गेलं होतं की त्यांच्याकडे बँक खात्यात 2 कोटी रुपये आहेत, तर 12 कोटींपेक्षा जास्त संपत्ती त्यांनी गुंतवणूक केलेली आहे। जयपूर पॅलेस हॉटेल, सिंपल रियल स्टेट अँड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, श्री राधा गोविंदजी कन्स्ट्रक्शन अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि काही म्युच्युअल फंड्स मध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे असं त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं। दिया कुमारी यांनी 1 कोटींहून अधिक रक्कम LIC आणि इन्शुरन्स मध्ये गुंतवली आहे। दिया कुमारी यांनी दागिन्यांमध्ये सुद्धा गुंतवणूक केलेली आहे। त्यांच्याकडे जवळपास 65 लाख रुपयांचं सोनं आहे असं सुद्धा प्रतिज्ञापत्रात नमूद केलं गेलं। राजस्थानच्या राजकारणात आलेली राजघराण्यातली दुसरी व्यक्ती म्हणून राजकुमारी दिया कुमारी यांच्याबद्दल लोकांच्या मनात विशेष कुतूहल आहे। त्यामुळेच वसुंधरा राजे आणि दिया कुमारी यांच्यातलं नातं कसं आहे याबद्दलही लोकांमध्ये कुतूहल आहे। या संदर्भातले प्रश्न सातत्याने विचारले गेलेत त्यांना। भाजप तुमच्याकडे वसुंधरा राजे यांचा पर्याय म्हणून पाहताय का असा प्रश्न जेव्हा त्यांना एका वृत्तवाहिनीकडून विचारला गेला तेव्हा त्या म्हणालेल्या की माझ्या मनात वसुंधरा राजे यांच्याबद्दल अतीव आदर आहे। मी त्यांना माझ्या राजकारणातील मेंटॉर मानते। आम्ही सगळेच आमच्या पक्षाने दिलेल्या आदेशाचं पालन करणारे आहोत। याचा अर्थ जर का मुख्यमंत्री पदाची माळ भाजप श्रेष्ठींकडून गळ्यात घातली गेली तर ती स्वीकारली जाईल असंच काहीसं त्यांना सांगायचं होतं असं आपण म्हणू शकतो। यानंतर त्या प्रचंड चर्चेत आल्या ते प्रकरण म्हणजे ताजमहल प्रकरण। 2022 मध्ये ताजमहलची मालमत्ता आपली असल्याचा दावा दिया कुमारी यांनी केला होता। ताजमहल ज्या ठिकाणी आहे ती जयपूरचे राजा मानसिंग यांची मालमत्ता होती। शहाजहानने ताजमहलच्या बदल्यात मानसिंग यांचा नातू राजा जयसिंग याला 4 इमारती दिल्या होत्या असं सांगितलं जातं। त्या पार्श्वभूमीवर ताजमहलची मालमत्ता त्यांच्या मालकीची असल्याचा दावा दिया कुमारी यांनी केला होता आणि त्यामुळे त्या प्रचंड चर्चेत आल्या होत्या आणि त्यानंतर आता आपल्या विजयाने त्या पुन्हा एकदा लक्षवेधी ठरलाय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि आजचे निकाल पाहून तुमचं काय म्हणणं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।